हॅलो, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसे आहात सगळे? तर आज गुरुवार आणि परत 11 वाजलेत आणि आपलं डेली रुटीन सुरू झालेलं आहे. तर सकाळी 8ला आयुषला मी शाळेला पाठवून दिलं स्कूलला. खूप थंडी होती आज पण आता खूप छान ऊन पडले आणि उन्हात एवढं मस्त वाटतं की उन्हातच बसावं वाटते, घरामध्ये नकोस. पण तरीही रेडी होऊन सिम्पल साडी वगैरे वेअर करून मी चालली आहे कॉलेजला. 11 वाजले, टाईम झाला आहे कॉलेजचा. एक लेक्चर आहे 12:50ला, ते घ्यायचं आहे. आपलं कामावरून नंतर घरी यायचं आहे. सो आपण भेटूयाच घरी आल्यानंतर. आणि आयुषला यायला वेळच असतो, तो 3:30-3ला येतो. सर पण गेलेत कॉलेजवरती, ते जरा अगोदरच जातात माझ्यापेक्षा. मला सर्व आवरून, झाडू असेल, कपडे असतील मशीनला लावणं असेल, स्वयंपाक असेल, भांडी, ऑल सगळं काम केल्याशिवाय बायकांना काही घराच्या बाहेर पडता येत नाही. ही काटेवर काय म्हणतात त्याला, तारेवरची कसरत ही प्रत्येक बाईच्या लाईफमध्ये आहे. घर सांभाळणे प्लस जॉब. बट नक्कीच एक सॅटिस्फॅक्शन असतं की आपलं जे एज्युकेशन आहे, आपलं जे नॉलेज आहे, त्याचा आपण कुठेतरी यूज करतो आहे आणि ते असं कुठं गंजत पडले नाही, तर त्याचं युटिलायझेशन होते काहीतरी शिकल्यासारखं. सो त्यासाठी जॉब असेल, काही असेल, ते मस्ट आहे. प्रत्येक स्त्रीने बाहेर पडावं आणि काही ना काही आपलं नक्कीच केलं पाहिजे. कारण जे आपण नॉलेज घेतलं आहे त्याचं युटिलायझेशन चांगलं होतं, त्याचा उपयोग होतो. आणि आपल्याला एक गिल्टी फिलिंग येत नाही की मी करत काहीच नाही आहे. सो या सगळं आवरून म्हणून तारेवरची कसरत, मूल, चूल आणि प्लस अजून बाहेरचं काम, हे सगळं मॅनेज करावं लागतं. तर अशी माझी धावपळीचं सकाळ असते. आतापर्यंत मला बसायला वेळ भेटला नाही. आता रेडी होऊन कॉलेजमध्ये जाऊन जेव्हा साईन करून वरती थोडा वेळ बसेन, तेव्हा पण स्टडी काहीतरी असेलच, पण तिथे बसेन तेव्हाच थोडंसं रिलॅक्स वाटेल. पण घरात बिलकुल रिलॅक्स वाटत नाही जोपर्यंत आपण कॉलेजमध्ये जात नाही. सो नक्कीच व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. तर परत एकदा गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कॉलेजला आल्यानंतर भेटूया. आयुष पण दुपारी 3:30ला येईल, पण मी जरा थोडंसं त्याच्या अगोदर येते कारण त्याला घ्यायचं असतं. सो ओके, बाय.